अंदाज मानिवली पाडा या संघाचे. दोन्ही टीमना एक सूचना आहे, 3 ओव्हरचा सामना होईल. पहिला ओव्हर पॉवर प्ले असेल. सलामीचे फलंदाज मानिवली पाडा या संघाचे आदी आणि आकाश, आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. पहिलीच अतिरिक्त धाव हाताळत असताना दीपक भन्नाट वेग होता. दुसरा चेंडू देखील बॅक टू बॅक 2 वाईट येत असताना कुठेतरी दबाव असेल, कारण की क्वालिफायरची मॅच आहे. जितावही सिकंदर. बॅक टू बॅक 2 वाईट येत असताना दीपकांच्या माध्यमातून पहिलाच आणि रिवर्सच्या माध्यमातून आलाय घणाघाती प्रहार. 1 बाउन्स चेंडू चाललाय सीमा रेषा पार, चौकार. सुंदर अशी फलंदाजी ग्राउंडच्या आतमध्ये आधी करत असताना विस्फोटक फलंदाज आहे मानिवली पाडा या संघाचा. हाय व्होल्टेज मुकाबला आजच्या दिवसातला होईल, कारण की मॅच आहे क्वालिफायरची. जिंकेल तो जाईल सुपर 4 मध्ये. हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंच समर्थ आहेत आणि हा येईल निर्धाव चेंडू. या मॅच मध्ये जिंकेल तो फाईट करेल कल्याण ग्रामीण मधला मातब्बर संघ RCC राया या संघासमोर. आणि हा देखील येतोय बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. एक तेरू तो एक मेरी असा सांगत असताना दीपक चौकार खाल्ल्यानंतर लगातारचे 2 चेंडू निर्धाव हाताळत असताना मी म्हटलं होतं दानगा अनुभव नाट फॉर्म मध्ये. लगातार 6 आधी मोहन याच्यावर चढवलेला हल्ला. या चेंडूवर देखील बॅटच्या राडार मध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक आवाजच्या बाहेर. दोन चेंडूवर 2 षटकार खेळून काढत असताना आधी यांच्या बॅट मधून आलाय तिसरा मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये पडेल. परंतु या ठिकाणी 2 धावा धावून काढल्यात. सुरेख रनिंग. दुसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावफलकावरती धाव संख्या आहे ती 32. अजूनही एक षटकाचा खेळ. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. हाणामारीच्या षटकामध्ये नितीन आणि स्ट्राइक एंडवर फलंदाज असेल तो देवेंद्र. आणि धाव फलकावरती धाव संख्या आहे ती 32. हाणामारीच्या षटकामध्ये प्राचारण केलंय ते नितीन याला, आणि स्ट्राइक एंडवर विस्फोटक फलंदाज देवेंद्र. फिल्डिंग मध्ये फेरबदल करतात. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल मानिवली पाडा या संघाच्या फलंदाजाकडून. पहिला चेंडू
नितीन वर्सेस देवेंद्र. हा बॅटच्या राडारमध्ये होता परंतु तेवढाच काही संपर्क झाला नाही आणि रनआउट होण्याची शक्यता. आणि इथे देवेंद्र याला परतीचा रस्ता दिलाय रनआउटच्या माध्यमातून विकेट. असताना हाणामारीचं षटक. दुसरा चेंडू फुलर लेनचा चेंडू होता परंतु तेवढाच चांगला कव्हर ड्राय आणि क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी मिस फिल्डिंग त्या ठिकाणी बघायला मिळते आणि थ्रो काय बरोबर आला नाही. 2 धावा आधी यांच्या माध्यमातून. भन्नाट फॉर्म मध्ये आहे आधी. लगातो 6. हा चेंडू सोडून दिलाय आणि पंचांचा निर्णय आलाय वाईट चेंडू. अतिरिक्त धाव नितीन यांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक पंचांचा निर्णय आलाय. दुसरा देखील वाईट चेंडू. दबाव दिसतोय नितीन याच्यावर कारण की समोर देखील तेवढा ताकदीचा फलंदाज आहे आधी. दुसऱ्या ओव्हरमध्ये लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार खेळून काढलेत त्याने. घणाघाती प्रहार केलाय. ताबडतोब बल्लेबाजी करणं. हा हाफ टॅकर चेंडू होता परंतु गॅप मध्ये आहे तिथे क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी फंबलिंग बघायला मिळते आणि 2 धावा पूर्ण झाल्यात आधी यांच्या माध्यमातून. हाणामारीच्या षटकातलं 3 चेंडू शेख असतील. चौथा चेंडू. हा बॅट निर्धाव चेंडू येतोय. 2 चेंडू शिल्लक असतील तिसऱ्या षटकातले. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे आधी. भरोसा दाखवला होता आधीने परंतु एकही मोठा फटका जो मारू दिला नाही. आणि हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. नितीन याने जणू काय उभंच ठेवलंय आधीला. सुंदर गोलंदाजी चालू आहे ग्राउंडच्या आतमध्ये. हाणामारीचं षटक कसं असावं तर असं. कमबॅक करून देणारी गोलंदाजी. मॅच मध्ये आणून देणारी गोलंदाजी नितीन याच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया काय घडतंय काय होतंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि कॅच ड्रॉप झाली या ठिकाणी. आणि इथे थ्रो देखील तेवढा चांगला नाही आणि इथे 2 धावा. शेवटच्या चेंडूवर कॅच ड्रॉप झालेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी झाली नितीन याच्या माध्यमातून. एकही मोठा फटका मारू दिला नाही. 2 व्हाईट चेंडू हाताळले परंतु मोठा फटका मारू दिला नाही. आणि 3 षटकांच्या माध्यमातून मानिवलीपाडा या संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती 40 आणि 41 धावेंचं भलं मोठं टार्गेट पिंपलोली या संघासमोर ठेवलेलं आहे. H2O.
तर इथून मात्र टॉप 4 मध्ये पोहोचण्यासाठी पाहतोय आपण पिंपलोडी टीमला 18 मध्ये 20 धावांचं आव्हान आहे आणि समोर मानुलीपाडा टीमचा आधी म्हणजे नेहमी अग्रेसर असणारा नंबर 1 खेळाडू पाहतोय पहिल्या षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना. वेलकम RCC राया टीमचं आगमन झालंय. टीमचे कॅप्टन आपण इकडे येऊन विराजमान व्हायचं आहे कारण की फक्त 3 षटकाचा सामना आहे, कधी पण सामना संपू शकतो, त्यासाठी वारंवार सूचना करणं योग्य नाहीये. RCC राया के कैप्टन सबको VIP डे पर आकर रोकना है. कधी कधी हिंदी कॉमेंट्री सुद्धा मला येऊन जाते. पहिलाच बॉल होता अतिशय सुरेख अचूक टप्प्यावरचा बॉल आणि इथं मात्र पहिल्याच बॉल ते बीट झालाय बॅटर. सो पण नसणार आहे टीम पिंपळूण टीमला कारण की ज्या प्रकारे प्रतिस्पर्धी टीमची बॉलिंग अटॅक खूप मजबूत आहे. आधी राईट टाइम द विकेट, कटचा फटका चांगला आहे, खाली क्षेत्र निवडलंय, चेंडू जाईल 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 सीमा रेषा पार आलाय हा चौकार. ऋतिक सुद्धा खूप मोठं योगदान देताना स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. पण ऋतिककडे जर पाहिलं तर ऋतिक रोशनची आठवण झाली. कडक आहे, फटका इनफिल्डला भेदलाय, डीप कव्हर कडे काय शॉट खेळलाय, वा भाई वा 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 वा, षटकार आलाय. बॅटमधून षटकार खूप खूप लांब लांब पल्ल्याची येताना पाहतोय आपण. काय क्लास फटका, पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. आणि निश्चित म्हणतात ना, जेव्हा तुम्ही सरळ बॅटिंग किंवा चांगल्या बॉलवरती एवढे चांगले छान क्रिकेटिंग फटके खेळतात, आडवे तिडवे फटके मारण्याची आवश्यकता आहे का? सर्वच काही बॅटर एबी डिलर्सची जागा घेऊ शकत नाही, मॅक्सवेल बनवू शकत नाहीये किंवा भारतीय टीमचा सूर्यकुमार यादव बनवू शकत नाहीये. जो आपला खेळ आहे, तेंडुलकर सरांचं एकच म्हणणं की तुमचा जो नेचरल खेळ तो तुम्ही खेळायचा आहे. उल्लेख केला आणि इथं मात्र सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, बॅटची चुंबन घेऊन चेंडू मात्र फ्लॅश स्लिप कडे गेला, चांगला जेल कंप्लीट आणि पहिला धक्का बट. मला आल्या पावली मात्र एक चांगल्या फटक्याने आपलं खातं उघडतोय मोहन. व्यक्तिगत स्वतःच्या टीमची धावसंख्या पाहतोय आपण 11. एक्केचाळीस धावांचं आव्हान आहे, हे उचलून चालता येणार नाही. आता मात्र 12 बॉल शिल्लक आहे, ते नेतृत्व मात्र तुम्हाला 30 धावेची आवश्यकता आहे. आकाश येते व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या व्यक्तिमत्वाने खूप मोठं योगदान दिलं, खास आयोजक कमिटीचे जे एवढे पण मेंबर आहेत
त्यामध्ये पाहतोय आपण नांदप्पा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि एक चांगले क्रिकेटर नेहमीच सातत्याने खंबीरपणे या टीमसोबत उभे असतात असे गणेश दादा शेलार, त्यानंतर मनोज दादा शेलार, विकी शेलार आणि आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये सातत्याने पहिल्या दिवसापासून पाहतोय भरत दादा शेलार, लवेश शेलार, डॅनी शिंगोले, व्हाईस ऑफ नांदप, रायझिंग स्टार ऑफ कॉमेंटेटर पवन शेलार, त्यानंतर जर विचार केला आपण दिनकर शेलार, कल्पेश शेलार, तुषार शेलार, जय शिंगोले, राजू शेलार, आकाश शेलार, सतीश शेलार, प्रमोद शेलार, जतीन शेलार आणि त्याचबरोबर विकी शेलारचा दमदार प्रदर्शन पाहतोय आयोजनामध्ये. क्रमांक 2चे षटक हाताळण्यासाठी आकाशवर मोठी जबाबदारी. समोर कोण आहे? एक डेंजरस बॅटर, हवेचा वेग त्या दिशेकडे, एक बेनिफिट आहे या बॅटरकडे. चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू आणि याचबरोबर विकेटचं पतन. काय जबरदस्त झेल टिपल्या गेलं. माहिती आहे की विकेट नवीन बॅटर आता मात्र खेळपट्टीवर पाहते आपण. नयन अजून एक पिंच हिटर आहे. या जोडीला मात्र शेवटपर्यंत विकेटवर राहणं गरजेचं आहे. चांगला चेंडू परत एकदा. काय क्लास बॉलिंग अटॅक पाहतोय. वा भाई वा. विकेट कोणाचा प्राप्त केला? आकाश आणि मोहनचं. त्यानंतर मात्र त्याचं आत्मविश्वास वाढलाय खूप चांगलं. गोलंदाज सज्ज होताना परत एकदा आकाश तिकट मारा करताना एक जबरदस्त प्रहार सफल झालाय. यावेळेस मात्र परफेक्ट टायमिंग करता आलं नाहीये. पाहतोय आपण बॅकवर्ड स्कोरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय आणि त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल बॅटर. पाहतोय आपण नयन खातं उघडतोय. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सकते ती 12. चांगलं षटक. आता मात्र चेंडू शिल्लक आहे ती एकदम कमी. पाहतोय आपण 9 आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी पाहतोय 29. सामना अवघड बनले पाहतोय आपण टीम साठी. चांगला फटका नाहीये. फटका हवेत आहे पण शेतशक दूर आहे. प्रयत्न खूप चांगला केला होता पण इथे मात्र आता चेंडू निघून जाईल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईन कडे. रोखू शकणार नाही. बघता 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 धावसंख्या जर पहिली आपण धावपलकावर इथं मात्र 16 धावा आहेत. अजून इथून मात्र निश्चित संघर्ष करावा लागेल. अजून 25 धावेची आवश्यकता आहे. खराब क्षेत्रक्षण होता. 4 मिळाल्या. हा बॉल मात्र अतिशय खराब आहे आणि इथं मात्र निश्चित एक धाव घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. पाहतोय आपण एक अतिरिक्त धाव मिळाली असती. बीमर चेंडू आले त्यावर 9 घोषित केलंय. हाईट यस. फ्रीडचा इशारा आलाय आणि फ्रीडचा सामना करण्यासाठी बॅटर पाहतोय आपण स्ट्राईकला असेल आता मात्र उज्ज्वल. चांगला बॅटर आहे या टीमचा. फ्री हिट वर षटकार जर आता एकदा परत पलट वार करेल अन्यथा चांगला बॉल जर पडला तर मात्र
अंतिम षटकामध्ये थोडीशी कठीण अग्निपरीक्षा होऊ शकते पिंपलोळी टीमच्या बॅटरची. कमालीचं प्रदर्शन दोन्ही टीमचं पाहतोय आपण. गती परिवर्तन, वा भाई वा, बोट फिरवली चेंडूवर, धीम्या गतीचा फसवा चेंडू परिवर्तन म्हणून टाकला होता, त्यावर मात्र उज्ज्वल बीट झालाय. कमालीचा बॉलिंग अटॅक सध्या आकाशच्या माध्यमातून आपण पाहतोय. सज्ज होताना गोलंदाज जबरदस्त बॉलिंग करतोय. काय गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंडूवर बोट फिरवली, धीमा केला आणि त्यावर मात्र उज्ज्वल हा बॅटर बीट झालाय. सामना अजून संपला नाहीये. आता मात्र षटकामध्ये पूर्णपणे सामना मानिवली पाटा टीमकडे झुकताना. यावेळेस पात्र परत एकदा मोठा फटका आहे. यावेळेस पात्र क्षेत्ररक्षकच्या डोक्यावर तोडणं चेंडूला पाठवलंय. आलाय या बॉलवरती हा स्थितीमध्ये ना हवा ना दवा, एकच असा भिवंडीतला बॅटर सचिन गायकवाडची आठवण होते. हवेच्या विरुद्ध काल सुद्धा एक बॅटर इथे मात्र चांगले फटके खेळले होते, पण इथे मात्र हवेच्या विरुद्ध चांगली बॅटिंग करेल काय बॅटर. चला वेळ कमी घ्या आपण. तर शेवटचे षटक टाकण्यासाठी बॉलर पाहतोय आपण भूपेश. 20 धावा रोखायचे आहेत. चला वेळ कमी खर्च करा आपण. एक जबरदस्त सामना होईल की मात्र निश्चित मानिवलीपाडा टीमचं ज्या प्रकारे वर्चस्व आहे त्याच प्रकारे वर्चस्व या षटकात सुद्धा कायम राहील. भूपेश दूर यांच्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी बॅटर सज्ज होतोय. नयनकडे खूप चांगली क्षमता आहे हवेच्या विरुद्ध बॅटिंग करण्यासाठी. चांगला बॉल होता. या बॉलवरती मात्र येईल फक्त एक सिंगल. पहिल्या चेंडूवर कमालीचा बॉल हाताळला गेला. लेग बायचा इशारा येतो. येणारे 5 चेंडू आणि इथून मात्र 19 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. कुठला संघ सेमीमध्ये प्रवेश करेल. टॉप 4 ची लढत आणि त्यानंतर लगेच फर्स्ट सेमीफायनल. आई गावदेवी चषक नांदप 2026 हा पहिला सेमीफायनल. कोण जिंकेल आणि त्या दिवसामध्ये कुठला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. यावेळेस पात्र पंचिंग फटका पाहतोय आपण. यावेळेस फटका फटलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये आणि जल्लोष करताना भूपेश बॉलर की जो जाळ टाकला होता जाळमध्ये फसवलंय बॅटरला. धक्का बसला.
षटकार येणं गरजेचं आहे. टीम जर विचार केला पण पिंपलोड टीमसाठी जी दिवसभराची मेहनत आहे ती वाया जाणार नाही याची दखल बॅटर घेतो काय पाहायचं आहे. पण गोलंदाज भूपेश अतिशय अप्रतिम मारा करतोय. आपटी दिली चेंडूला, इथं मात्र हवेत आहे आणि सार्थक यांनी झेल टिपलाय. वा भाई वा वा वा. सार्थक मनातल्या मनात का हटला, त्याला वाटलं की चेंडू माझ्याकडे काय येत नाही म्हणून मी हटलोय आणि झेल टिपलोय. वा भाई वा. आता मात्र निश्चित 2 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथून 15 धावेची आवश्यकता आहे. 2 षटकार जरी आले तरी इथं मात्र तो विजय साकारणार नाही. पिंपळूर टीमचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे आपण त्याचं प्रदर्शन पाहिलं पण चांगल्या टीमच्या विरुद्ध कुठेतरी बॅटिंग साईड बॅकफुटला गेली आणि याचं एक कारण आहे की मानिवली पाडा टीमचं एक A1 क्वालिटीचं बॉलिंग अटॅक आपण पाहिलंय. नवीन करताना सेमी मध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त 1 बॉल दूर आहे मानिवली पाडा संघ. आणि याचबरोबर हा सामना इथे मात्र जिंकलाय मानिवली पाडा टीमने. खूप खूप गोड गोड शुभेच्छा आणि परत एकदा